आज मी इथे व्हेज मटन हांडी बनवलेली आहे। व्हेजवाल्यांसाठी एक मस्त असा झणझणीत पर्याय, चवीला खूप छान लागते। 2 पोळी खाणारा 4 पोळी तर नक्कीच खाईल आणि खूप छान स्तुती करेल की भाजी खूप जबरदस्त, आजूबाजूवाल्यांना तर सुगंधानेच तुमच्याकडे ओढवल्या जाईल। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला मी काय घातलेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी मोठी हांडी ठेवलेली आहे, त्यात मोठे 2 माप तेल घातलेले आहे। तेल तापल्यावर यात मी खडे मसाले घातलेले आहे। तुमच्याकडे जेवढे खडे मसाले अवेलेबल असेल तुम्ही ते घालू शकता। तेथे छान ते तेलात होऊ द्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर त्या तेलात उतरतो आणि भाजीला छान अशी चव येते। त्यानंतर मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेत मी, त्याला लांब लांब छान चिरून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही बारीक करू शकता, पण मी तर रेफर हेच करील की या भाजीत तुम्ही लांब छान चिरलेले कांदेच घालावेत, चवीला खूप छान लागते। त्यानंतर इथे मी अद्रक लसूण कुटून घातलेलं आहे। पेस्ट घालायची नाही, कुटलेलंच घालायचं। कुटलेल्या ज्या भाजीत कुटलेलं अद्रक लसूण घालतो त्या भाजीची चव अप्रतिम अशी लागते। पेस्ट घातलेल्या भाजीपेक्षा कुटलेल्या लसणं घातलेल्या भाजीची चव ही खूप छान अशी लागते। तर अद्रक लसूण मी छान कुटून घेतलेला आहे, बघा असं जाडसर आहे, तो फ्लेवर खूप छान येतो। तर कांद्याबरोबर हे सुद्धा मी घालून घेते आहे, म्हणजे याचा कच्चा फ्लेवरसुद्धा निघून जातो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते। तर सोबत हे पण घालून याला पण शिजू द्यायचं, म्हणजे याचा कच्चा फ्लेवर निघून जाणार आणि चव खूप छान येणार आणि त्याचबरोबर सुगंधसुद्धा खूप छान येतो। तर इथे मिक्स करून घेतलं आहे। सोबत मी फोडणीला कोथिंबीर घातली। तुम्ही कुठलीही भाजी असो, फोडणीला जर कोथिंबीर घातलं तर त्या भाजीची चव खूप छान अशी लागते। साधी फोडणीला घातलं तरीही चालेल। त्यानंतर इथे मीडियम साईजचे 3 टोमॅटो कापून घातलेले आहेत, ते पण छान होऊ द्यायचे आहेत। हलकेसे थोडेसेच होऊ द्यायचे आपल्याला, जास्त एकदम गळायचे नाही आहे। तर इथे मी टोमॅटो घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता मी घालते आहे व्हेज मटण, म्हणजे फणस घालून घेते। हो, ही फणसाचीच भाजी आहे, चवीला खूप छान अशी लागते, जबरदस्त अशी। तर याला आता मिक्स करून घ्यायचं मस्त असं आपल्याला, खूप छान असं। आणि ही भाजी शक्यतोवर मंद आचेवर शिजवायची, जेवढी ती मंद आचेवर शिजते। हो, वेळ खूप लागतो, पण खूप छान लागते जेव्हा ती मंद आचेवर शिजते ना, त्याचा तो फ्लेवर खूप छान येतो। तर इथे मी त्यानंतर मीठ घातलेलं आहे, 1.5 चमचा मीठ घातलं, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर याला आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे 5 मिनटं। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे, पारंपरिक रेसिपीजसुद्धा आहेत। तर तुम्हाला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। त्याचबरोबर एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत, तर त्यासुद्धा चेक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक नक्की करा। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय ते मला नक्की कळवा। तर बघा 5 मिनटं मी झाकून शिजवलेली आहे, त्यानंतर ओपन केलं आहे, मस्त असा रंग आलेला आहे, सुगंध तर खूप छान येतो आहे। आता याला मिक्स करून द्यायचं आणि मधामध्ये त्याला 5-5 मिनिटांनीच आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे खालती तळायला लागायला नको। तळायला जर लागली तर भाजीची चव चांगली येत नाही, कडवट येते। त्यानंतर ज्यात मी अद्रक लसूण कुटून घेतलं होतं त्या खलबत्त्याला धुतलं, तर ते पाणी होतं ते मी थोडंसं घालून घेते आहे, म्हणजे तळाला पण लागणार नाही आणि आपलं हे फणस आहे ते व्यवस्थित असं शिजेल। तर मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकून याला आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर याला मस्त असं छान दिसायला बघा किती सुंदर दिसते, मस्त असं दिसतंय, खूप छान दिसतंय बघा। आता मी झाकून ठेवते, याला 5 मिनटं झाकून ठेवलं, आता परत ओपन करते, खूप मस्त असं दिसायला पण खूप छान दिसते। आता परत मिक्स करते आहे, त्यानंतर मी यात पाणी घालणार आहे। पाणी यासाठी की पूर्ण व्यवस्थित आतपर्यंत मीठ, तिखट, ते मसाल्याचा फ्लेवर जायसाठी आपल्याला पाणी घालून थोडं शिजवायचं आहे। एकदम रसरशीत भाजी करायची नाही, फक्त थोडीशी ग्रेव्ही राहील अशी आपल्याला भाजी करायची आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने हवं तर रस्सासुद्धा करू शकता किंवा मग ग्रेव्हीवाली म्हणजे थोडीशी थिक अशी करू शकता। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, याला झाकून ठेवते, 5 मिनटं अजून शिजू देते आहे व्यवस्थित। मंद आचेवरच संपूर्ण भाजी आपल्याला मंद आचेवरच शिजवायची आहे, गॅस फास्ट करायचा नाही। तर 5 मिनटानंतर इथे ओपन केलेलं आहे,
बघा मस्त अशी दिसते आहे. रस्सा बघा तर्री पण खूप छान आलेली आहे. याला मिक्स करून घ्यायचं आणि परत याला मी झाकून अजून 5 मिनटं शिजू देते. त्याआधी यात मी कोथिंबीर घालून घेते आहे, म्हणजे तो कोथिंबीरीचा फ्लेवरसुद्धा त्यात उतरून जाणार. म्हणजे वरतून आपल्याला नंतर कोथिंबीर घालायची गरज नाही. तर इथे 5 मिनटं मी शिजवून घेणार परत आणि मग याला सर्व करणार. तर याला कोथिंबीर घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जबरदस्त असं व्हेजवाल्यांसाठी भाज्या भरपूर असतात, पण अशी झणझणीत भाजी जर खायला मिळाली तर मजाच वेगळी असते. तर इथे मी कोथिंबीर घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला झाकून परत 5 मिनटं मी ठेवून देणार. हवं तर या स्टेजला तुम्ही भाजी जर पूर्णपणे शिजली असेल तर गॅस बंद करायचं. त्या हांडीच्याच गरम उष्णतेत ती भाजी छान अशी मुरते. तर इथे भाजी झालेली आहे. आता मी याला सर्व करते आहे. खूप छान अशी दिसायलाच खूप जबरदस्त दिसते, चवीला तर खूप छान लागते. तर याला आता सर्व करून घ्यायची. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. नक्की बघा, माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा आणि मस्त खाऊन बघा, बनवून बघा. तर बघा इथे मी सर्व केलेली आहे. दिसायलाच खूप छान दिसते. तर आज मी अशी बनवली आहे, नक्की करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.